निवेदनाची हे बघा, कुणाल कामरा हायकोर्टामध्ये त्यांनी केलेली याचिका, आणखी कुठे केलेली याचिका, त्याचा निर्णय जो कोर्ट देईल तो देईल. पण कुणाल कामरा याला प्रसाद जो काही द्यायचा, कडू असेल गोड असेल, तो आमचा शिवसैनिक नक्कीच देईल. त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केलेली आहे, याचा प्रसाद त्याला नक्की मिळणार. कोर्ट काय निर्णय देतो तो त्यांनी देऊ द्या, आम्ही नक्कीच त्याला प्रसाद देणार. 2019 नेतृत्वाखाली होतील, पुढचे मुख्यमंत्री देखील तेच असतील असं वक्तव्य चंद्रकांत खैरेंनी केले. कसं पाहताय याकडे? बघा, चंद्रकांत खैरे यांची अवस्था खूप वाईट आहे. संभाजीनगरमध्ये शिवसैनिकसुद्धा त्यांना विचारत नाही आहे. आणि आता आदित्य ठाकरेंची आम्ही पाया पडू का, अशा पद्धतीचा प्रश्न चंद्रकांत खैरेंनी विचारला होता. आता ते पाहतायत, एखादी MLC वगैरे मला मिळाली म्हणून त्या ठिकाणी कौतुक करताय. पण त्यांचं जे मन आहे ते नुकतंच शिरसाट जे आमचे मंत्री आहेत त्यांनी काल परवा सांगितलेलं आहे की ते नवीन पक्ष बदलण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे तो विचार कदाचित ते माहिती आदित्य ठाकरेंकडे गेली असेल, म्हणून अशा पद्धतीने त्यांचं कौतुक त्यांनी केलेलं आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर जे आहेत ते 50 रुपयांनी वाढलेले आहेत. कुठे यामुळे कुठे लाडक्या बहिणींच्या खिशाला कात्री बसेल? नाही, लाडक्या बहिणींच्या जे काही आपण अनुदान देतो आणि घरगुती गॅस सिलेंडरचे काही दर आहेत त्याचा काही संबंध नाही आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या काही गॅस असेल, पेट्रोल असेल, त्यांच्या ज्या काही किमती असतात त्याच्यावरती ज्या पद्धतीमध्ये बदल होतो त्या पद्धतीत त्यांचे दर ठरलेले असतात. त्यामुळे हे दर कमी करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करतो. भाजपमध्ये जे आहे शिंदेच्या शिवसेनेमधून काही नागरिकांनी कार्यकर्त्यांनी ज्याचा पक्षप्रवेश केलेला आहे, त्यानंतर जे आहेत ते कोणी कार्यकर्ते होते. हे बघा, आमचा कोणीही कार्यकर्ता नव्हता त्या ठिकाणी. जे काही कोणी प्रवेश केलेले आहेत ते कालपर्यंत आमच्याकडे पद मागण्याकरता रोज फिरत होते. चुकीची माहिती आहे. कोणी आमचा उपशहर प्रमुख नाही आहे, कोणी नाही आहे. निवडणुकीमध्ये कोणी आमच्या सोबत नव्हतं. त्यामुळे त्या तिकडे लक्ष देण्याची काही गरज नाही आहे. ते जे कोण कुठे गेले असतील त्यांना लखलाभ, त्यांनी त्यांचं काम करावं. परंतु शिवसेनेचा कोणीही पदाधिकारी त्या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही आहे. प्रश्न आहे की ठाण्यामध्ये भाजपकडून शिवसेना सरकारकडे बसलं जात आहे. आता केळकर पण बोलले की आगामी महापौर भाजपचाच होईल. राज्यात तुमची युती आहे पण ठाण्यामध्ये असं चित्र दिसत नाही. नक्की कोण कोणाला डिवचत आहे? मी युतीचा खासदार आहे, मी काही जास्त बोलणार नाही. परंतु या ठिकाणी 2-2 आमदार असताना पालकमंत्री या ठिकाणी जनता दरबार घेत आहेत, आमदार वेगवेगळे दरबार घेत आहेत. त्याच्यामुळे मला काही डिवचायचा विषय नाही आहे. एकमेकांना कोण डिवचतं ते सगळं तुमच्या समोर आहे. मला काही याच्याविषयी जास्त बोलायचं नाही. युती म्हणून आम्ही लढलेलो आहोत, युतीचा धर्म आम्ही पाळणार आहोत. आजही आम्ही सांगतो आम्ही युती म्हणूनच निवडणुका लढू महानगरपालिकेच्या. आणि या पलीकडे जे कोणाचं काही मत असेल ते त्यांचं मत, परंतु महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढलेलो आहोत आणि यापुढे सुद्धा आमची महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत, हे आमचं ठाम मत आहे. लोकसभा राज्यसभा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.